लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. संस्कार कथा, भक्ती कृतकृत्य झाली. लेखक भाद खेर. स्वाध्याय प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे. भक्ती ही कृती नसून वृत्ती आहे. पण आज आरती आणि प्रसाद यांच्यामध्ये भक्ती अडकून पडली आहे. हे खरंच आहे. दुर्दैवाने भक्तीत केवळ कर्मकांड उरलेलं दिसतं. जो माळा घालतो, तो बुक्का लावतो आणि भजन करतो, त्याला भक्त म्हणण्याची प्रथा आहे. खरं म्हणजे ईश्वरापासून जो अभक्त राहू शकत नाही तो भक्त, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. भक्तीत राग, लोभ, द्वेष, लोक पावलेले असतात आणि श्रद्धाभाव वाढीला लागलेला असतो. भागवतात सांगितलं आहे, एकदा नारद मुनी यमुनेकाठी आले असताना एक स्त्री तेथे रडत बसलेली त्यांना दिसली. नारदांनी तिला विचारलं, तू कोण आहेस? ती स्त्री म्हणाली, माझं नाव भक्ती. तिच्या शेजारी दोन पुरुष बसलेले होते, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीच्या रडण्याचं कारण नारदांनी जाणून घेतलं. भक्तीने आरशात आपलं मुख बघितलं होतं. ज्ञानात वृक्षता निर्माण झाली होती. वैराग्याचंही तेच. सृष्टीचा तिरस्कार करून तिचा त्याग करणं म्हणजे वैराग्य अशी समजूत झाली होती. ह्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर नारद बद्री आश्रमात निघून गेले. तिथल्या ऋषींच्या कानावर त्यांनी ही गोष्ट घातली. ऋषींनी मार्ग दाखवला. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे. यासाठी यज्ञ करा. मग ज्ञान यज्ञ सुरू झाले. कृती भक्तीला प्रारंभ झाला. त्यामुळे ज्ञानातही आर्द्रता आली आणि भक्तीचंही स्वरूप पालटलं. भक्ती कृतकृत्य झाली. विश्वाचा शोध. विश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न पुरातन काळापासून चालत आला आहे. शोध जितका अधिक तितका गुंताही अधिक असंच झालं आहे. प्राचीन काळात भारतातल्या ऋषीमुनींनी आणि तत्वज्ञांनी विश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे मिळतात. आपल्या अलौकिक अभंगांमधून तुकाराम महाराजांसारख्या संत महंतांनी अनेक सिद्धांत मांडल्याचे दिसून येते. शेकडो वर्षे चाललेले वैज्ञानिकांचे प्रयत्नही अतिशय स्तुत्य आहेत. विश्वाचा पसारा एवढा प्रचंड आहे की यत्किंचित माणूस ते जाणून घेण्यासाठी कितीचा पुरा पडणार असा प्रश्न पडतो. पण वैज्ञानिक मोठ्या हिमतीने शोध घेत आहेत. विश्वात कुठे ना कुठेतरी आपला भूतकाळ सुरू असतो आणि अवकाशातल्या विशिष्ट पोकळीतून माणसाला त्या जगात जाता येतं अशी अनोखी कल्पना शास्त्रज्ञांनी अलीकडे मांडली व त्यावर संशोधनही सुरू केले. सुमारे 30 वर्षांपूर्वी एरिकन व्हॅन डेनिकेन या स्विस संशोधकाने तर आपल्या आजवरच्या कल्पनांना धक्का देणारे विचार मांडले होते. ज्यांना आपण देव मानतो ते परग्रहावरून आलेले आदिमानव होते अशी कल्पना त्याने मांडली. या चित्तथरारक कल्पनेला पुष्टी देणारे अनेक विचार डॅनिकेनने आपल्या चॅरिएट ऑफ गॉड्स या पुस्तकातून पुराव्यांनिशी मांडण्याचा प्रयत्न केला.
देव जर चैतन्य रूपी होते तर प्रत्येक देवाला वाहन असण्याची काय गरज होती? असे अनेक प्रश्न डेनिकेनने उपस्थित केले आहे. त्याला डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मान्य नाही. स्वाध्याय प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांनाही डार्विनचा सिद्धांत मान्य नाही. हे विश्व आपोआप निर्माण झाले नसून ते निर्मितच आहे आणि जर ते निर्मित आहे तर निर्माता हा आलाच असा त्यांचा दावा आहे. विश्वाचा शोध घेणं हे भावी पिढ्यांसाठी फार मोठं आव्हानच राहणार आहे. याबरोबरच हा लघुलेख येथे संपन्न होत आहे. हा लघुलेख आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे वेळच्या वेळी आपणास आमचे सर्व व्हिडिओ प्राप्त होतील. जय लुई, जय जय लुई.